Welcome back, students. In the Bahubali Vidyapith's Learn from Home program, Standard 10th, Subject English. Today we are going to study margin questions and workshop of Unit 1.4 Be Smart. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट 1.4 वरील मार्जिन क्वेश्चन्स व वर्कशॉप अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण हा धडा मोठ्यानं वाचायचा आहे, लाऊड रीडिंग करायचं आहे, त्यानंतरच हे मार्जिन क्वेश्चन्स सोडवायचे आहेत. ओपन युअर बुक्स ऑन पेज नंबर 22 अँड लुक इन टू द मार्जिन क्वेश्चन्स. वाय डू सम पीपल फाइंड सेटिंग गोल्स अ चॅलेंज? काही लोकांना ध्येय निश्चित करणं आव्हानात्मक का वाटतं? याचं उत्तर आहे, सम पीपल फाइंड सेटिंग गोल्स अ चॅलेंज बिकॉज दे अफ्रेड ऑफ फेल्युअर. काही लोकांना ध्येय निश्चित करणं कठीण वाटतंय कारण ते अपयशाला घाबरत असतात. मार्जिन क्वेश्चन नंबर 2. हाऊ डज क्वांटिफाईंग गोल्स हेल्प अस? आन्सर. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. This makes it easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. On page number 23, question number 3. What factors is unreal while setting goals? Answer. While setting goals, building expertise takes time. So, expecting to become an expert in a short amount of time is unreal. Question number 4. To what are efforts towards success compared? Why? Success is a walk in the dark. Finding the right footing, precisely mastering the skills and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 24 वरती आपण आता इंग्लिश वर्कशॉप पाहत आहोत. प्रश्न क्रमांक 1. Complete the following web with the words associated with the text and the given title. इथे एक डायग्राम दिलेली आहे. इथे कंपोनंट्स ऑफ सक्सेस आपल्याला विचारलेले आहेत. यशस्वी होण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत ते आपण आता पाहणार आहोत. आपण याचं उत्तर पाठाच्या आधारे शोधायचं आहे. त्यामध्ये स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिॲलिस्टिक, टाइम बाउंड, विशेष, विजन्स, इंटेन्शन्स, ड्रीम्स, स्पार्क ऑफ इमॅजिनेशन, डाउन टू अर्थ, प्लॅन टू एक्झिक्यूट स्ट्रॅटेजीज, मास्टरिंग द स्किल्स, फाइंडिंग द राईट फुटिंग, सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड स्टेपिंग स्टोन इत्यादी आपण कंपोनंट्स ऑफ सक्सेस लिहू शकतो. क्वेश्चन नंबर 2. पिक आउट एक्झाम्पल्स फ्रॉम द टेक्स्ट दॅट सपोर्ट ईच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट्स. विद्यार्थी मित्रांनो, असे एक्झाम्पल शोधायचे आहेत की जे खाली दिलेले फॅक्ट्स आहेत त्याच्याशी सुसंगत असतील. गोल शुड बी अचिवेबल. याचं उत्तर पेज नंबर 23 वरती लाईन नंबर 6ला तुम्हाला पाहायला मिळेल. बी. अ टाईम लिमिट शुड बी सेट टू अचीव गोल्स डॉट डॉट. त्याचं उत्तर पेज नंबर 23 वरती लाईन नंबर 20 लाईन नंबरला उत्तर सापडेल. सी. A specific field area has to be fixed to achieve goals. याचं उत्तर पेज नंबर 22 वरती लाईन नंबर 33ला त्याचं एक्झाम्पल तुम्हाला पाहायला मिळेल. डी. गोल रिझल्ट्स डिपेंड अपॉन द क्वालिटी अँड डॉट डॉट. ह्याचं उत्तर पेज नंबर 23 वरती लाईन नंबर 32ला सापडेल. ई. अ बेंचमार्क इज नीडेड टू ट्रॅक प्रोग्रेस डॉट डॉट. पेज नंबर 22 आणि 23 लास्ट लाईनला याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन 3. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. ए. स्मार्ट गोल्स आर. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिॲलिस्टिक अँड टाइम बाउंड. बी. Two valuable assets of getting goals are a sense of originality and
स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. द आन्सर्स आर डायरेक्टली गिवन. विद्यार्थी मित्रांनो, याची उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत, ती वहीमध्ये लिहून काढा. क्वेश्चन नंबर 4. रीड धिस कोट. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, वी कांट गेट एनिथिंग आउट. गेस द मीनिंग. डिस्कस इन पेअर्स अँड फाइंड सिमिलर कोट्स दॅट ब्रिंग इन द सेम मीनिंग. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक कोटेशन दिलेलं आहे आणि त्या कोटेशनचा अर्थ बघून त्यासारखे समान अर्थाचा किंवा अर्थाचे कोटेशन्स आपण लिहायचे आहेत. पुस्तकात 2 उदाहरणे दिलेली आहेत. यू रीप ॲज यू सो. इनपुट इज इक्वल टू आउटपुट. या पद्धतीच्या आपल्याला कोटेशन्स लिहायचे आहेत. आपण एक्झाम्पल दिलेले तिथं उत्तरामध्ये पहा. कीप युअर फ्रेंड्स क्लोज अँड युअर एनिमी क्लोजर. क्लिननेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. याच अर्थाचे एव्हरीथिंग यू डू कम्स बॅक अराउंड. फेल्युअर इज स्टेपिंग स्टोन टू सक्सेस. टाईम अँड टाईड वेट फॉर नन. अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आपण या अर्थाचे लिहू शकतो. क्वेश्चन नंबर 5. ड्राफ्टिंग अ स्पीच. डिस्कस इन ग्रुप्स ईच ब्लॉक अँड मेक नोट्स अबाउट इट. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये ह्या HSC बोर्डच्या इंग्लिश क्वेश्चन पेपरमध्ये स्पीच रायटिंग असा 5 मार्काचा प्रश्न विचारला जाईल. हा प्रश्न नॉन व्हर्बल टू व्हर्बल ह्यासाठी विचारण्यात येईल. तर हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. स्पीच ड्राफ्टिंग करायचं असेल तर कसं असावं, त्याचं फॉर्मॅट काय असावं, या संदर्भात हा डायग्राम आपल्याला महत्त्वाचा आहे. व्हाईल ड्राफ्टिंग इम्प्रेसिव्ह स्पीच फॉलोइंग पॉईंट्स शुड बी कन्सिडर्ड. आपल्याला इम्प्रेसिव्ह स्पीच लिहायचं असेल तर पुढील प्रश्न यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. डू आय नो द फॉर्मॅट. मला फॉर्मॅट माहिती आहे का. सर्वसाधारणतः स्पीच ड्राफ्टिंग करताना ग्रीटिंग, इंट्रोडक्शन, मेन थीम अँड एक्झाम्पल्स अँड कन्क्लुजन म्हणजे स्वागत, प्रस्तावना, मुख्य मुद्दे, त्याची उदाहरणे आणि समारोप या पद्धतीचं फॉर्मॅट ह्या स्पीच रायटिंगमध्ये असते. हाऊ टू स्टार्ट. आपल्याला सुरुवात कशी करावी स्पीच रायटिंग करत असताना. तर ग्रीटिंग अँड इंट्रोडक्शन या टॉपिकनं आपण सुरू करावं. व्हॉट टू राईट. यामध्ये ओनली पॉईंट्स, एक्झाम्पल्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अननेसेसरी डिटेल्स आपल्याला टाळायच्या आहेत, त्या लिहायच्या नाहीत. हाऊ टू ब्रिंग क्वालिटी टू युअर स्पीच. आपल्या स्पीचला किंवा स्पीच गुणवत्तापूर्ण कसं असावं. यूज ऑफ जेस्चर्स, करेक्ट प्रोनाऊन्सिएशन, क्लिअर अँड लाँग व्हॉईस, लाऊड व्हॉईस इत्यादी ह्यामध्ये समावेश होतो. व्हॉट आर द रिलेव्हंट थॉट्स, स्लोगन्स, मॅगझिन्स. यामध्ये स्लोगन दॅट सर्व ॲज एक्झाम्पल टू मेक द पॉईंट्स क्लिअर. आपण काही स्लोगन्स वापरतो की जेणेकरून ते स्लोगन्स आपल्याला एक्झाम्पलद्वारे काय करता येईल, आपले विचार स्पष्ट करता येतील असे असावेत. विच आर द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट्स टू बी इन्क्लुडेड. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ह्या स्पीचचा तर मेन थीम किंवा सेंट्रल आयडिया ही सगळ्यात महत्त्वाची आहे. व्हॉट इज द सिस्टमॅटिक ओव्हरऑल प्रोसिजर टू जस्टिफाय अँड इम्प्रेसिव्ह स्पीच. यामध्ये इम्प्रेसिव्ह स्पीच जर करायचं असेल तर काय प्रोसिजर आहे, तर काय असावं याच्यामध्ये. क्लिअर थॉट्स असावेत, गुड प्रेझेंटेशन असावं, चेंज इन टोन, एक्सप्रेशन क्लिअर असावेत, ऑडियन्सशी आय कॉन्टॅक्ट असावा, जेस्चर्स आणि आपल्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स असावा इत्यादी गोष्टी यामध्ये आवश्यक आहेत. व्हॉट शुड बी द साईज लेंथ ऑफ द स्पीच. म्हणजे आपल्या स्पीचचं, आपल्या भाषणाचं लेंथ आणि साईज काय असावी. तर अकॉर्डिंग टू द टॉपिक इट शुड नॉट बी टू लॉंग ऑर टू शॉर्ट. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 26 वरती अत्यंत महत्त्वाचे काही मुद्दे दिलेले आहेत.
स्पीच डेव्हलपमेंट करत असताना खालील गोष्टींचा आपण विचार करावा. ग्रीटिंग अँड इंट्रोडक्शन ऑफ टॉपिक, एक्सपोजिशन ऑफ मेन थीम, क्लॅरिटी ऑफ मेसेज, ऑर्गनाइज्ड थॉट्स अँड आयडियाज. सी, मॉरल अँड प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन विथ एक्झाम्पल्स. कन्क्लुजन. स्पीकिंग प्रेझेंटेशन कसं असावं? व्हर्बल क्लॅरिटी, प्रोनाऊन्सिएशन ऑफ वर्ड्स, आपल्या बोलण्यातले जे शब्द आहेत त्यांचे उच्चार अगदी स्पष्ट असावेत. व्हॉईस मॉड्युलेशन अँड प्रोजेक्शन, व्हॉईस मॉड्युलेशनचा अर्थ स्वरभेद असावा, अँड प्रोजेक्शन म्हणजे प्रक्षेपण त्याचं चांगलं असावं. बी, प्रेझेंटेशन, स्पीकिंग स्टाईल, मॅनरिझम, ऑडियन्स आय कॉन्टॅक्ट, ॲबिलिटी टू कीप द ऑडियन्स एंगेज. यामध्ये प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरण आणि आपली स्पीकिंग स्टाईल ही चांगली असावी, ऑडियन्स आय कॉन्टॅक्ट असावा, ॲबिलिटी टू कीप द ऑडियन्स एंगेज, आणि आपलं स्पीच चालू असताना ऑडियन्स जे आहे, प्रेक्षक आहेत, ते एंगेज होऊन राहतील, गुंतून राहतील आपल्या भाषणामध्ये, ह्याचा आपण विचार करावा. कॉन्फिडन्स जेस्चर्स, आपल्यामध्ये आत्मविश्वास असावा. आपले हावभाव आपल्या स्पीचनुसार असावे, चेहऱ्यावरचे भाव, एक्सप्रेशन्स असावं, आणि आपल्याला स्टेज डेअरिंग असलं पाहिजे. सीमध्ये युजफुल फ्रेजेस अँड व्होकॅब्युलरी. सीमध्ये काही मुद्दे महत्त्वाचे दिलेले आहेत. सुरुवात कशी असावी? इट्स प्लेजर टू सी यू ऑल, आय एम हॅपी टू सी यू टुडे, इट्स गुड टू सी यू ऑल हिअर, टुडेज टॉपिक इज, त्या टॉपिकचं नाव लिहा किंवा बोला. माय टॉक इज अबाउट, माय टॉपिक इज, आपल्या टॉपिकचं नाव असावं. द पर्पज, एम ऑफ धिस स्पीच, म्हणजेच आपण हे स्पीच किंवा हे भाषण बोलतोय किंवा लिहितोय त्याचा उद्देश काय आहे, हेतू काय आहे ते असावं. आय विल फोकस ऑन 1 to 3 मेजर इश्यूज, किती मुद्दे आपण घेणार आहोत ते सुरुवातीला स्पष्ट करावेत. इफ यू हॅव एनी क्वेश्चन फील फ्री टू आस्क मी, म्हणजेच आपलं भाषण झाल्यानंतर कोणाला काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर ते विचारावेत, असे सुरुवातीलाच आपण स्पष्ट करावं. स्पीच रायटिंगसाठी काही मुद्दे आपल्यासमोर ठेवतोय. इसेन्शियल्स ऑफ अ गुड स्पीच. 1. प्रिपेअर द स्पीच सो ॲज टू कम्प्लीट इट इन अ रिझनेबल स्पॅन ऑफ टाईम. कीप ऑल रिलेव्हंट फॅक्ट्स अँड फिगर्स अपडेटेड अँड रेडी टू कोट. सेंटेन्सेस शुड बी शॉर्ट अँड टू द पॉईंट बट ग्रॅमॅटिकली करेक्ट. आपलं वाक्य छोटी आणि अत्यंत व्याकरणीदृष्ट्या बरोबर असावेत. कीप कोटेशन्स विट्टी, सेईंग अँड प्रोव्हर्ब्स हँडी टू मेक द स्पीच इंटरेस्टिंग. काही कोटेशन्स असतील तर ते कोटेशन्स देखील वापरायचे आहेत. इफ पॉसिबल गिव्ह एक्सपिरियन्स फ्रॉम रिअल लाईफ. जर शक्य असेल तर आपल्या जीवनामधील काही उदाहरणं देखील आपण सांगायला हरकत नाहीत. अ रिटन स्पीच शुड बी स्पोकन विथ प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन अँड डिक्शन. द स्पीच शुड कॅरी प्रॉपर पॉवर अँड पंच लाईन टू मेक इट अँड आउटस्टँडिंग वन. तर विद्यार्थी मित्रांनो, स्पीच रायटिंगसाठी हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. क्वेश्चन नंबर 7. डूज अँड डोंट्स फॉर डिलिव्हरिंग अ स्पीच. ॲड सम मोर पॉईंट्स. स्पीच द्यायचं असेल, भाषण द्यायचं असेल किंवा लिहायचं असेल तर कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत त्याचं इथं एक टेबल दिलेलं आहे. ते टेबल आपण पूर्ण करायचे आहेत. आपण आत्ताच ज्या गोष्टीवरती आज चर्चा केली किंवा अभ्यासलो त्या संदर्भात आपण त्याचे डूज अँड डोंट्स आता लिहायचे आहेत. डूजमध्ये टॉक स्लोली, एम्पसाइज कीवर्ड्स, मेक आय कॉन्टॅक्ट, ओपन आर्म्स, मोबिलिटी, अ लिटल मुवमेंट, फेस एक्सप्रेशन, पॉवर पोझिंग. यामध्ये तुम्ही आणखीन मुद्दे ॲड करू शकता. प्रोनाऊन्स वर्ड्स करेक्टली, डू सुटेबल गेस्चर्स, टेक प्रॉपर पॉज, चेंज युअर फेशियल एक्सप्रेशन्स इत्यादी मुद्दे आपण यामध्ये घेऊ शकतो. डोंट्समध्ये बघा, डोंट मंबल, डोंट लुक अप और डाऊन, डोंट फोल्ड हँड्स आर्म्स, डोंट जिगल लेग्स,
डोंट प्ले विथ ऑब्जेक्ट्स, डोंट टर्न युअर बॅक टू द ऑडियन्स, डोंट होल्ड ऑब्जेक्ट्स इन फ्रंट ऑफ युअर बॉडी. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्ही आणखीन काही डोंट्स ॲड करू शकता. डोंट टॉक व्हेरी फास्ट, डोंट स्पीक इन द सेम टोन, डोंट लुक इन द सेम डायरेक्शन, डोंट मूव युअर हँड्स अननेसेसरीली, डोंट स्पीक विथ अ ब्लँक फेस. तर इत्यादी मुद्दे तुम्ही डूज अँड डोंट्समध्ये घालू शकता किंवा लिहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न 8वा प्रश्न. यू आर गोइंग टू पार्टिसिपेट इन ॲन इंटर स्कूल एज्युकेशन कॉम्पिटिशन. द सब्जेक्ट गिवन टू यू इज हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. ड्राफ्ट अ स्पीच टू प्रेझेंट इट इन अ कॉम्पिटिशन. विद्यार्थी मित्रांनो, मागाशीच म्हटल्याप्रमाणे आपल्याला नॉन व्हर्बल टू व्हर्बल असा प्रश्न लिहिण्यासाठी 5 मार्काला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातो. इथं टॉपिकचं नाव आहे हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. आपल्याला आयुष्यामध्ये यश कसं मिळवावं यावरती इंटर स्कूल एज्युकेशन कॉम्पिटिशन आहे. एज्युकेशन कॉम्पिटिशनचा अर्थ वक्तृत्व स्पर्धा. यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहात आणि त्यासाठी विषय दिलेला आहे आणि आपल्याला एक स्पीच ड्राफ्टिंग करायचं आहे आणि ते कॉम्पिटिशनमध्ये प्रेझेंट करायचं आहे. यामध्ये काही मुद्दे आपण विचारात घेतो आहे. सेटिंग गोल, प्लॅनिंग, नॉलेज इन्फॉर्मेशन, कॉन्फिडन्स, हार्डवर्क, परसिव्हरन्स, चिकाटी म्हणतो आपण त्याला, प्रॉपर गायडन्स, योग्य मार्गदर्शन, डेडिकेशन, त्याग. फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ सक्सेसफुल पीपल, यशस्वी लोकांचे उदाहरणं डोळ्यासमोर ठेवून यशस्वी होऊ शकतो. पॅशन, आपली आवड, सॅक्रिफाईस, त्याग, नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड आणि प्रयत्न न सोडण्याचा दृष्टिकोन. ह्या गोष्टी आपण आपल्या ह्या हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ या भाषणामध्ये अंतर्भाव करायच्या आहेत. या दिलेल्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून आपल्यासमोर एक उदाहरण म्हणून हाऊ टू अचीव ग्रेट सक्सेस नॉन व्हर्बल टू व्हर्बल आपल्यासमोर मी वाचून दाखवतो आहे. डिअर टीचर अँड फेलो स्टुडंट्स, एडिसन द ग्रेट सायंटिस्ट सेड दॅट सक्सेस इज 1% इन्स्पिरेशन अँड 99% परस्पिरेशन. हाऊ ट्रू इज इट? विदाउट हार्डवर्क, toil, perseverance, there can be no achievement. Take the life of any great person and you will see the truth of it. Success does not come by negligence, neglecting our duties, or shirking our responsibilities, or lazing away all the time. Great heights can only be achieved by constant climbing. Sherpa Tenzing and Edmund Hillary did not fly to the top of the Mount Everest. They climbed. It took them days and they had to face many difficulties. Without regular and hard study, no student of SSC can hope to do well. Even the most brilliant constant study, revision, practice, all these are necessary. Then only can one hope to make it into the merit list. It can never be that a student who doesn't study at all achieves a distinction in the board examination. So let us then be up and doing. Let us face the challenges of life boldly. Let us be successful. Thank you. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारचे वेगवेगळे विषय घेऊन नॉन व्हर्बल टू व्हर्बल हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचे आहे. क्वेश्चन नंबर 9, प्रोजेक्ट वर्क. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं प्रोजेक्ट दिलेला आहे. एक स्मार्ट मुलगा म्हणून, एक स्मार्ट विद्यार्थी म्हणून तुम्ही खालील मुद्द्यांचा उपयोग करून काय आपल्या अभ्यासाचं नियोजन करायचं आहे. युअर गोल धिस इयर इज टू सक्सेसफुली पास फ्रॉम सेकंडरी स्कूल. सो लेट अस बी स्मार्ट अँड नोट डाऊन द फॉलोइंग. खालील मुद्दे पहा. स्पेसिफिक एरियामध्ये सब्जेक्ट्स अँड नंबर ऑफ युनिट्स लेसन्स. तुम्ही अभ्यासाला सुरुवात करत असताना सगळ्या विषयांचे असं नियोजन करावं, हा उद्देश यामध्ये आहे. इंग्लिश युनिट 4 आहेत, त्यामध्ये दुसरा विषय या मराठी असेल, संस्कृत,
गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल इत्यादी विषयांचा आणि त्यात असलेले पाठ किती आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, त्याचं नियोजन करा. त्यानंतर बीमध्ये मेजरेबल, मोजमाप करता येण्यासारखं, कम्पॅरिझन्स ऑफ स्कोर्स इन प्रिव्हियस एक्झामिनेशन अँड इन रिसेंट वन. टेस्ट 1मध्ये किती गुण पडले, टेस्ट 2मध्ये किती पडले, सेमिस्टर फर्स्टमध्ये. त्यानंतर फायनल एक्झाम द्यायची आहे त्याच्यापूर्वी आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. आपण एखाद्या विषयामध्ये पुअर आहात, फेअर आहात, काय उत्कृष्ट आहात, एक्स्ट्राऑर्डिनरी आहात, हे आपण लिहून काढायचं आहे. सी अचिवेबल गोल, टार्गेट स्कोर्स परफॉर्मन्स इन SSC एक्झाम. जर आपण पुअर असाल तर फेअरकडं, फेअर असाल तर गुडमध्ये, आणि गुड असाल तर एक्सलंट किंवा आपण त्याला म्हणतो एक्स्ट्राऑर्डिनरी याकडं जायचं. आपण अचिवेबल गोल आपण निश्चित करायचं आहे. डी आहे रिअलिस्टिक अप्रोच, प्लॅन ऑफ ॲक्शन दॅट मॅचेस विथ युअर एक्सपर्टाईज सोर्सेस. फॉर एक्झाम्पल, मेक अ स्टडी टाइम टेबल अँड फॉलो इट रेग्युलरली. त्यानंतर वेकअप अर्ली, नोट डाऊन सब्जेक्ट्स अँड युनिट्स, सेट गोल्स टू बी अचीव्ड, मेक ॲक्शन प्लॅन्स, स्टडी रेग्युलरली इत्यादी मुद्दे आपण प्लॅन ऑफ ॲक्शनमध्ये लिहू शकतो. ई टाईम बाउंड ॲक्शन, डेज रिक्वायर्ड फॉर रिव्हिजन. आपल्याला परीक्षा जवळ आल्या आणि कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे, म्हणजेच राहिलेले दिवस भागिले विषय असं आपण नियोजन करून एका विषयाला किती दिवस रिव्हिजनसाठी मिळतील ते लिहून काढायचं आहे, आणि त्याप्रमाणे आपलं प्लॅन ऑफ ॲक्शन तयार करून अभ्यासाला सुरुवात करायचं आहे. असा ह्या प्रोजेक्टमधून आपल्याला फायदा करून घेता येईल. ठीक आहे, तर मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नक्कीच बी स्मार्ट हा धडा समजला असेल. त्यावरील वर्कशॉप आपण अत्यंत डिटेलमध्ये अभ्यासलो आहोत. तुम्ही नक्कीच अभ्यास करत असणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, घरीच राहा, शासनाने दिलेले आदेश पाळा, अभ्यास करा व स्मार्ट बना. धन्यवाद.